नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वाहन चालक भरती 2026 साठी आपण एक सिरीज सुरू केलेली आहे वाहन चालक भरती। या सिरीज मध्ये आपण वाहन चालक व वाहतुकीबाबतचे नियम म्हणजेच वाहन चालक भरती या पुस्तकामधून आपण PYQ सिरीज सुरू केलेली आहे। या सिरीज मध्ये ड्रायव्हर पोलीस म्हणजे चालक पोलीस साठी तुम्हाला 20 प्रश्न हे वाहन चालक व वाहतुकीबाबतचे नियम यावर विचारले जाणार आहेत। या 20 प्रश्नावर आधारित आपण PYQ सिरीज सुरू केलेली आहे। म्हणजेच आतापर्यंत झालेले सर्व प्रश्न आपण स्पष्टीकरणासहित या सिरीज मध्ये पाहत आहोत। आजचा या सिरीजचा 7वा भाग आहे। टॉपिक क्रमांक 2 रस्त्यावरील सुरक्षा या टॉपिकचे प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहायचेत। या सिरीज मधला आजचा हा पहिला प्रश्न आहे बघा। तीव्र उताराचा घाट चढताना उतरताना तुमचे वाहन कोणत्या गियर मध्ये असावे? म्हणजे तुम्ही एखादा तीव्र उताराचा घाट उतरताय तर अशा वेळी तुमचं वाहन कोणत्या गियर मध्ये असणं आवश्यक आहे असा हा प्रश्न आहे बघा। वरच्या गियर मध्ये असावे, गियर न्यूट्रल ठेवून इंजिन बंद ठेवावे। त्यानंतर तेवढ्या तीव्रतेचा चढ चढण्यासाठी जो गियर आवश्यक आहे किंवा वापरावा लागतो त्याच गियर मध्ये असावे। हे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। म्हणजे हा चढ चढण्यासाठी तुम्हाला जेवढ्या तीव्रतेचा म्हणजे कितवा गियर आवश्यक आहे तोच गियर तुमचं वाहन हा घाट उतरताना तोच तुम्हाला गियर ठेवणं आवश्यक आहे। म्हणजे कमीत कमी गियर असणं आवश्यक आहे। तुमचं चढण्यासाठी असो किंवा उतरण्यासाठी असो तुमचा मिनिमम गियर असणं आवश्यक आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे वाहनाचा अपघात झाल्यास डॅश डॅश म्हणजे वाहनाचा अपघात झाल्यास तुम्ही त्यावेळेस काय कराल असा इथं प्रश्न आहे। 24 तासाच्या आत नजीकच्या पोलीस स्टेशनला कळवणे आवश्यक आहे। 12 तास 36 तास कोणताही पोलीस स्टेशनला कळविण्याची आवश्यकता नाही। तर मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवा, जर अपघात झालेला असेल तर कमीत कमी तुम्हाला 24 तासाच्या आत नजीकच्या म्हणजे जवळच्या पोलीस स्टेशनला तुम्ही कळवलं पाहिजे। हा असा मोटार वाहन कायदा 1988 नुसार नियम आहे। या नियमानुसार हे 24 तास महत्त्वाचे इथं लक्षात ठेवायचे। असे प्रश्न सोडवताना तुम्हाला या प्रश्नामधून तुमचा वेळ वाचला पाहिजे आणि हा वेळ तुमचा गणित बुद्धिमत्तासाठी जास्तीत जास्त वापरता आला पाहिजे। कारण तिथं गणित बुद्धिमत्तेला प्रश्न सोडवताना थोडासा जास्त वेळ लागतो। त्यामुळेच आपल्याला मराठी असेल किंवा हे वाहतुकीबाबतचे जे प्रश्न आहेत हे असे प्रश्न असतील या प्रश्नामधून तुम्हाला वेळ वाचवायचा आहे। तुम्हाला जर कन्फर्म माहिती 24 तास तर हे 12 तास इथं वाचल्या पुढचं वाचायची तुम्हाला आवश्यकता नाही। डायरेक्ट पर्याय कट झाला, 36 तास पर्याय कट झाला। हे दोन पर्याय राहिले तर तुम्ही हे पूर्ण वाचू शकता। तर असे पर्याय तुम्हाला पूर्ण वाचायची सुद्धा गरज नाही। त्यामुळे उत्तर तुम्ही म्हणजे अभ्यास करत असताना जास्तीत जास्त कन्फर्म गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे। म्हणजे आपल्याला फिक्स आलं पाहिजे। अशा गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुमचा परीक्षेमध्ये वेळ वाचतो आणि अवघड प्रश्न तुमचे बरोबर येतात बघा। त्यानंतरचा प्रश्न आहे वळण घेतल्यानंतर आपल्या वाहनाचा दिशादर्शक दिवा बंद का करावा किंवा बंद का केला पाहिजे? म्हणजे आपण जे इंडिकेटर लावतो वळण घेण्यासाठी तर ते इंडिकेटर आपण वळण घेऊन झाल्यानंतर बंद केलं पाहिजे। तर का बंद केलं पाहिजे असा प्रश्न आहे। तर इथं दुसरा प्रश्न तयार होतो की आपल्याला वळण्यासाठी म्हणजे आपल्याला वळण घ्यायचं असताना तर आपलं इंडिकेटर आपण किती अंतराच्या पूर्वी सुरू केलं पाहिजे? तर याचं सुद्धा उत्तर आहे 30 मीटर बघा। 30 मीटर अंतरापूर्वी आपलं इंडिकेटर आपण सुरू केलं पाहिजे। हा सुद्धा प्रश्न तुम्हाला बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे। तर बघा बॅटरी डिस्चार्ज होऊ नये म्हणून, इतर वाहन चालकांची दिशाभूल होऊ नये म्हणून, इतर वाहन चालकांचे डोळे दिपू नये म्हणून, वाहन थांबवू नये म्हणून। या प्रश्नाचं जे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आहे इतर वाहन चालकाची दिशाभूल होऊ नये म्हणून। म्हणजे तुम्ही वाहन वळणावर वळवलंय आणि तसंच इंडिकेटर सुरू ठेवलं आणि पुढे वाहन चालवत राहिलात तर बघा बाकीच्या वाहनांची तुमची दिशाभूल होऊ शकते की यांना वळायचंय म्हणून ह्यांनी इंडिकेटर सुरू केलेले असं होऊ शकतं। त्यामुळे त्या बाकीच्या वाहनाची दिशाभूल होऊन अपघात होऊ नये म्हणून तुम्ही तुमचं इंडिकेटर बंद केलं पाहिजे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे सार्वजनिक रस्त्यावर अपघात घडल्याचे निदर्शनास आल्यास प्रथम काय कारवाई करावी? म्हणजे तुम्ही रस्त्याने जात असताना असं तुमच्या लक्षात आलं की समोर अपघात झालेला आहे तर अशा वेळी काय केलं पाहिजे? वाहन जवळील पोलीस स्टेशनला घेऊन जाणे व कळविणे, वाहन थांबविणे व निघून जाणे, जखमी व अपघातग्रस्त व्यक्ती यांना वैद्यकीय मदत मिळवून देणे व जवळील पोलीस स्टेशन यांना कळविणे। यापैकी नाही तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे 3 नंबर आहे
बघा, जखमी किंवा अपघातग्रस्त झालेले जे व्यक्ती आहेत, त्यांना वैद्यकीय मदत मिळवून द्यायचं तुमचं काम आहे. 108 क्रमांकावर फोन करून तुम्ही ॲम्ब्युलन्स बोलवू शकता आणि त्या व्यक्तींना मदत करू शकता. त्यानंतर दुसरी गोष्ट करू शकता तुम्ही की जवळचं जे पोलीस स्टेशन आहे तिथला कॉन्टॅक्ट नंबर सर्च करून तुम्ही त्या पोलीस स्टेशनला ही माहिती देणं गरजेचं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या परिस्थितीत ओव्हरटेक करण्यास मनाई आहे? म्हणजे कोणत्या परिस्थितीमध्ये तुम्ही ओव्हरटेक करू शकत नाही किंवा करू नये किंवा करण्यास मोटार वाहन कायदा 1988 नुसार मनाई आहे. तर बघा, अन्य वाहतुकीस अडथळा किंवा धोका निर्माण होत असल्यास, समोरील वाहन वेग कमी करत असल्यास, जोरात पाऊस पडत असल्यास, रात्रीच्या वेळी. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे एक नंबर आहे, अन्य वाहतुकीस. म्हणजे तुम्ही ओव्हरटेक करत असताना इतर जे आजूबाजूला तुमचे वाहनं आहेत, बाकीचे जे वाहनं आहेत, तर त्या वाहनाला धोका निर्माण होऊ नये किंवा अडथळा होऊ नये अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय केलं नाही पाहिजे? ओव्हरटेक केलं नाही पाहिजे. म्हणजेच तुम्हाला ओव्हरटेक करण्यास मनाई आहे, बंदी आहे. ओके. त्यानंतरचा प्रश्न आहे, जर तुम्हाला एखादे जखमी प्रवाशासह अपघातग्रस्त वाहन दिसले तर खालीलपैकी कोणते कर्तव्य आहे? म्हणजे तुमचं काय कर्तव्य? वैद्यकीय मदत देणे व पोलिसांना माहिती देणे. फक्त वैद्यकीय मदत देणे, फक्त पोलिसांना माहिती देणे यापैकी नाही. तर आता मागच्याच प्रश्नात बघितले आपण की जखमी व्यक्तींना वैद्यकीय मदत मिळवून देणं हे तुमचं कर्तव्य आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही नजीकच्या पोलीस स्टेशनला म्हणजे जवळच्या पोलीस स्टेशनला कळवणं गरजेचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, एकमार्गी वाहतुकीच्या रस्त्यावर डॅश. म्हणजे वन वे, ज्या वेळेस वन वे असतो, म्हणजे समजा इकडेच जातात वाहनं, असा ज्यावेळेस रोड आहे, वन वे एकमार्गी वाहतूक आहे, तर अशा रस्त्यावर तुम्ही, आपण मागच्या पण सिरीजच्या प्रश्नामध्ये पाहिले की रिव्हर्स गिअरमध्ये, म्हणजे तुम्ही उलटं वाहन चालवायचं नाही. एकमार्गी वाहतुकीच्या रस्त्यावर म्हणजेच रिव्हर्स गिअरमध्ये वाहन चालवू नये. रिव्हर्स गिअरमध्ये तुम्ही वाहन चालवू शकत नाही. त्यानंतरचा प्रश्न आहे, समोरील वाहनांना ओलांडून पुढे जाताना म्हणजेच ओव्हरटेक करताना कोणत्या बाजूने ओलांडावे? म्हणजे हे चित्र जाऊ नका, हे चित्र चुकीचं दिलेलं आहे. बघा, तुमचं इथं वाहन आहे असं आणि तुम्हाला या वाहनाला ओलांडून जायचंय, या वाहनाला ओलांडून जायचंय, तर नेहमी या वाहनाच्या उजव्या बाजूनेच तुम्हाला ओव्हरटेक करायचंय. कोणत्या बाजूने? उजव्या बाजूने. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर 1 नंबर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, वळण घेण्यापूर्वी किती अंतरापूर्वी वाहन चालकाने वळण्याचा इशारा देणं आवश्यक आहे? आताच आपण बघितलं होतं या सिरीजच्या पहिल्या प्रश्नामध्ये. दुसऱ्या प्रश्नामध्ये बघा, तुम्हाला जर वळण घ्यायचंय, समजा हा असा रस्ता आहे, इकडं तुम्हाला तुमचं वाहन वळवायचंय, तर किती अंतराच्या पूर्वी तुम्ही इंडिकेटर सुरू केलं पाहिजे किंवा वळण्याचा इशारा तुम्ही दिला पाहिजे? तर बघा, 30 मीटर. किती? 30 मीटर अंतरापूर्वी तुम्ही वळण्याचा इशारा दिला पाहिजे. आता या ठिकाणी तुम्ही 3 प्रश्न लक्षात ठेवायचे आहेत. वळण घेण्यापूर्वी किती मीटर अंतरापूर्वी तुम्ही वळण्याचा इशारा दिला पाहिजे? तर याचं उत्तर आहे 30 मीटर. त्यानंतर समांतर पार्किंग केलेल्या वाहनामध्ये हे म्हणजे हिथं हे अंतर किती असलं पाहिजे? तर हे 3 फूट असलं पाहिजे. किती अंतर असलं पाहिजे? समांतर पार्किंग केलेल्या वाहनामध्ये किती फूट अंतर असलं पाहिजे? ते 3 फूट अंतर असलं पाहिजे. समजा एक वाहन खराब झाले, तर दुसरं हे वाहन खराब झाले, तर या वाहनाला हे वाहन काय करते? टोईंग करून घेऊन जाते. तर अशा वेळी ह्या दोन्हीच्या मधलं जे अंतर आहे ते किती मीटर अंतरापेक्षा जास्त असू नये, असा एक प्रश्न तुम्हाला विचारला जातो. तर या ठिकाणी तुम्ही उत्तर लक्षात ठेवायचंय, 5 मीटर. 5 मीटर अंतरापेक्षा कमी अंतर ह्या 2 वाहनामध्ये असलं पाहिजे, असा नियम आहे. तर हे तिन्ही प्रश्न तुम्हाला वेगवेगळ्या परीक्षेमध्ये भरपूर वेळा विचारलेले आहेत. तिन्ही प्रश्न व्यवस्थित लक्षात ठेवा. या भागामधला आपला शेवटचा प्रश्न आहे, आपण 4चाकी वाहन घेऊन घराकडून ऑफिसकडे एकमार्गी वाहतुकीच्या रस्त्यावरून प्रवास करत असाल, म्हणजेच काय, वन वे रस्त्यावरून आपण प्रवास करत असू, 500 मीटर पुढे आल्यावर घरी जेवणाचा डबा विसरल्याचे आपल्या लक्षात आल्यावर आपण काय कराल? म्हणजे एकमार्गी रस्ता आहे, त्या रस्त्यावरून तुम्ही ऑफिसला जातात किंवा इतर कामानिमित्त जाताय, तर त्यावेळी तुमच्या 500 मीटर पुढे गेलात आणि नंतर लक्षात आलं की आपलं काहीतरी घरी विसरले, डब्बा विसरला किंवा इतर गोष्टी काही विसरल्यात, तर त्यावेळेस तुम्ही काय कराल, असा तुम्हाला प्रश्न आहे. बघा, हळूहळू वेगात गाडी रिव्हर्स गिअरमध्ये मागे घराकडे घ्याल. आता बघा, तुम्हाला मागे सांगितलंय एकमार्गी रस्त्यावर रिव्हर्स गिअरमध्ये आपल्याला
गाडी चालवता येत नाही, त्यामुळे हा पर्याय तर कट झाला. गाडी पटकन रिव्हर्स गिअरमध्ये घराकडे रिव्हर्स गिअरमध्ये चालवू शकत नाही आपण, गाडी रिव्हर्स गिअर टाकायचा प्रश्न येत नाही, त्यामुळे हाही पर्याय कट झाला. मागे वाहने नसल्यास जागेवर गाडी वळवून माघारी घ्याल, अजिबात नाही, हा पण पर्याय नाही. बघा, एकमार्गी रस्ता पार करून म्हणजे आपण सरळ पुढे जाऊन पुढे गेल्यानंतर एकमार्गी रस्ता ज्यावेळेस संपेल त्यावेळेस युटर्न घेऊन आपण गाडी वळवून माघारी जाल, पार करून संपल्यानंतर योग्य मार्गाने घराकडे जाल. येत्या लक्षामध्ये एकमार्गी म्हणजे वन वे ज्यावेळेस संपेल त्यावेळेस आपण गाडी वळवून किंवा गाडी वळवून काय करू, आपण माघारी येऊ आणि तुमचं जे वस्तू राहिले, डब्बा राहिला, काय राहिले ते घेऊन नंतर आपण जाऊ, असं या प्रश्नाचं उत्तर आहे. तर या सिरीजमध्ये आपण 10 प्रश्न पाहिलेले आहेत. 10 प्रश्न हे जरी तुम्हाला 10 प्रश्न वाटत असले तर या प्रश्नावर आधारित इतरही प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा प्रश्न सोडवण्याची पद्धत कशी असली पाहिजे या गोष्टी मी तुम्हाला वेळोवेळी सांगत आहे. तर या गोष्टीच परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला परीक्षेमध्ये काही बरेचसे प्रश्न येत नसतात, म्हणजे 100 प्रश्न जर असतील तर 100 पैकी तुम्हाला किमान 20 प्रश्न तरी किंवा 15 प्रश्न तरी येत नसतात, परंतु तो न येणारे प्रश्न सुद्धा तुम्ही कोणत्या पद्धतीने सोडवले पाहिजेत हेच तुम्हाला या सिरीजच्या वेगवेगळ्या भागामधून शिकायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही ही सिरीज कंटिन्यू पाहत राहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. थँक्यू.